मकर संक्रांत झाली की सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उन्हाळा ऋतूला सुरुवात होते. आणि उन्हाळा लागला की पाण्याची चाहूल लागते. सर्वत्र पाण्याचा संघर्ष सुरू आहे. अमाप उपशामुळे पाणी हे दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे. जिकडे पहावे तिकडे बोर मशीनच्या द्वारे जमिनीमध्ये बोर घेण्याचे काम सुरू असतानाचे आपल्याला सगळीकडे बघायला मिळत आहे. परंतु म्हणावे तसे पाणी लागत नसल्यामुळे अनेक लोकांचा यामध्ये अपेक्षाभंग देखील होत आहे. अशातच वैजापूर तालुक्यातील पानाडी प्रज्वल जाधव हे अतिशय लोकप्रिय होत चालले आहे. प्रज्वल जाधव हे पानाडी म्हणून पाणी शोधण्याचे काम करीत आहे. तांब्याच्या रॉडच्या साहाय्याने पाणी बघण्याचे काम ते करत आहे आणि जमिनीखालील अचूक अंदाज सांगून परिसरातील लोकांचा पाण्याचा प्रश्न ते सोडवत आहे. म्हणून मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या प्रज्वल जाधवचे व्यक्तिमत्व आहे. नमस्कार, मी पानाडी प्रज्वल जाधव. तर मी धोत्रे ते लाईव्ह पॉइंट दिला होता सकाळी. तर आता इथे समाधानकारक पण लागले आहे. तर व्हिडिओ तरी आता कामांसाठी बघा. म्हणजे खरोखर सांगायचं म्हणजे माझा प्रज्वलवर विश्वास नव्हता आणि तो मला विश्वास त्याने आज संपादन करून दाखवलं. बरोबर आहे, 100 फुटावर पाणी लागलेलं आहे या ठिकाणी आणि त्यांनी खरंच त्याचं मला कौतुक करण्यासारखं आहे. त्यांनी खरंच तिथं दाखवलं, तिथं पाणी लागलेलं आहे 100 फुटावरच. लहान मुलाची ताकद म्हणजे एकच नंबर राहते. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धोत्रे या गावामध्ये आलेलो होतो. इथं माझे काही बरेच शेतकरी बांधव आहेत आणि महत्वाचं म्हणजे लाईव्ह पॉइंट दिला आम्ही. पहिला आधीचा त्यांचा एक पॉइंट फेल आहे, कोणी दिलेला आम्हाला माहित नाही. परंतु पानाडी प्रज्वल जाधवने दिलेला पॉइंट 100% सक्सेसफुल आहेत हे शेतकरी यांच्या तोंडाने सांगतायत आणि जे आहेत ते समोरचा. वैजापूर तालुक्यातील पानाडी प्रज्वल जाधव आज आपल्या सोबत आहेत. तर उन्हाळा लागला की पाण्याची चणचण भासते आणि चणचण भासल्यानंतर कुणी बोर घेतं, कुणी विहीर घेत असतं आणि विहीर घेत असताना पाणी जर लागलं नाही तर एक्स्ट्रा पैसे त्या ठिकाणी जातात. परंतु वैजापूर तालुक्यातील पानाडी प्रज्वल जाधव अशी व्यक्तिमत्व आहे की ते जमिनीखालचा अचूक अंदाज शोधतात आणि शेतकऱ्याला जे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात ते त्या ठिकाणी एक्स्ट्रा खर्च होत नाही. आपण कशा पद्धतीनं जमिनीच्या आतील अचूक अंदाज शोधतात? माझ्याकडे तांब्याचे रॉड आहे. मी तांब्याच्या रॉडने असे जर का चालत असलो तर मला ही समजा रेस ना, जर का रेसला असं टच केले तर रॉड आपोआप मध्ये यायला सुरुवात करतात. म्हणजे जर का रॉड दमाने येत असले तर पाणी समजून घ्यायचं पाणी खोलीवर आहे आणि रॉड जर का जोरात म्हणजे जास्त जोरात येत असले समजून घ्यायचं पाणी वर आहे थोडी. याच प्रकारे पाण्याचा अंदाज मी शोधतो. आपण आतापर्यंत कुठे कुठं बोरचा पॉइंट दिलेला आहे किंवा कोणत्या परिसरात आपण विहिरीसाठी पाणी बघितलेले आहे? मी गंज ठिकाणी पॉइंट दिले आहे, जसे की वैजापूर, कोपरगाव, लासूर, चाळीसगाव, निपाट इतर पॉइंट दिले आहेत. जमिनीत चालत असताना कशा पद्धतीनं आपल्याला सिग्नल मिळतात? मला जमिनी खालचे सिग्नल म्हणजे माझ्याकडे तांब्याचे रॉड आहे ना, यांनी मी असे जर का चालत असलो मला रेस जर त्याच्यावर पाय पडला की आपोआप मध्ये येतात आणि मी याच प्रकारे समजून घेतो की मला पाणी मुवमेंट दिसले सिग्नल सापडलेला आहे. हे असे 2-3 झाल्याचा क्रॉस लाईन देतो. पानाडी प्रज्वल जाधवचे वडील शरद जाधव आपल्या सोबत आहे. बघितलं जातं ते कशा पद्धतीनं त्याला समजलं? मी जाधव पानाडी. तर याचे मोमेंटिक सिग्नल भेटतात जो किंवा प्लॉटिंग मध्ये किंवा इतर शेतामध्ये तो ज्यावेळेस असा स्पॉट फिरतो तर त्याला ज्यावेळेस असं शेतामध्ये किंवा प्लॉटिंग मध्ये तर तो फिरत असताना त्याला दोन्ही पण रॉड असे आतमध्ये मोमेंटिक सिग्नल देतात.
आणि 2-3 लाईनचा क्रॉस आम्ही काढून त्या ठिकाणी शेतकरी म्हणा किंवा इतर प्लॉटिंगचे पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही इतर ठिकाणी आम्ही बोरवेलचे आणि विहिरीचे पॉइंट आम्ही काढून देतो. तसेच आम्ही चाळीसगाव, खान्देश भाग आणि कन्नड तालुका, वैजापूर तालुका, कोपरगाव तालुक्यातील काही ठिकाणी जे खेडेपाडे आहेत तिथे धोत्रे म्हणून गाव आहेत. या ठिकाणी आमचे बरेच पॉइंट झालेले आहेत. आणि जानेफळ इकडे वरती निफाड, येवला, विंचूर भरपूर लांबून आम्हाला फोन येतात. पण आम्ही भरपूर लांब जातो आणि शेतकऱ्यांना आम्ही पाणी समाधानकारक शोधून आणि इच्छेपुरतेचे पाणी आम्ही त्यांना काढून देतो जमिनीतील अचूक अंदाज लावल्याने.